नमस्कार आणि वेलकम बॅक. आपण सगळ्याच होममेकर घर मॅनेज करताना किंवा घरातली कामं करताना पैशांची बचत करायचा प्रयत्न करत असतो. आता पैशांची बचत म्हणजे कंजूसपणा नाही बरं का. जी वस्तू अत्यंत गरजेची आहे तरीसुद्धा ती वस्तू न घेणे याला कंजूसपणा म्हणतात. आणि ज्या वस्तूची आपल्याला गरजच नाही आहे ती वस्तू घेणे टाळणे याला म्हणतात पैशांची बचत. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स आपण पाहणार आहोत. आपल्या घरातलं किराणा सामान किंवा इतर काही सामान आपण आपल्या गरजेनुसार वापरतो आणि त्याचप्रमाणे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण ते खरेदी करतो. पण तुमच्या एक लक्षात येतं का की ज्या छोट्या क्वांटिटीमध्ये सामान असतं त्याच्या कंपॅरिझनमध्ये जे मोठ्या क्वांटिटीचं सामान आहे ते आपल्याला थोडंफार स्वस्त पडतं. आता ही जी रिनची बॉटल आहे ही 200 ml आहे आणि त्याची प्राईस तुम्ही पाहू शकता 42 रुपीज आहे. पण याच्या कंपॅरिझनमध्ये जी मोठी बॉटल आहे ती आपल्याला थोडीफार स्वस्त पडते. ही मोठी बॉटल 500 ml आहे आणि याची प्राईस जरा तुम्ही पाहाल तर ती 89 रुपीज आहे. तर याच्यामधला फरक तुम्ही नोटीस करू शकता. जी छोटी बॉटल आहे ती थोडीफार आपल्याला महाग पडते आणि मोठी बॉटल त्याच्या कंपॅरिझनमध्ये थोडीफार स्वस्त पडते. आणि हा फरक फक्त एवढ्या बॉटलपुरताच नाही आहे बरं का. इतरही काही सामान तुम्ही जर पाहाल जे मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे ते आपल्याला छोट्या क्वांटिटीपेक्षा थोडंफार स्वस्त पडतं. त्यामुळे काही वस्तू ज्या आपल्याला जास्त दिवस वापरायच्या आहे आणि त्या जास्त दिवस टिकूही शकतात, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट जरा पुढची असेल तर त्या वस्तू आपण जरा जास्त क्वांटिटीमध्ये नक्कीच घेऊ शकतो, जेणेकरून तिथे आपले पैसे वाचू शकतात. आता आपण बहुतेक जण आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन डेली वापरतो आणि वॉशिंग मशीन ही इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करते. तर इथेही ना आपण थोडंसं इलेक्ट्रिसिटी सेव्ह करू शकतो. ज्या वेळेस आपले धुण्यासाठी कपडे कमी असतील ना, म्हणजे अगदी 4-5 कपडे किंवा 7 ते 8 कपडेच असतील ना, त्यावेळेस आपण वॉशिंग मशीनचं सेटिंग क्विक वॉशवरती ठेवू शकतो. कारण क्विक वॉशवरती आपण जर सेट केली मशीन तर अगदी 20 ते 25 मिनटं किंवा 19 मिनटंच असते. पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण फुल टब ठेवला तर ते 1 तासाचा टाईम घेतं आणि त्याच्यामध्ये आपली इलेक्ट्रिसिटी जास्त कंझ्युम होते. तर अशा प्रकारे आपली मशीनची सेटिंग आपण क्विक वॉशवरती ठेवली तर तिथे इलेक्ट्रिसिटी सेव्ह होऊ शकते आणि आपले पैसेही सेव्ह होऊ शकतात. आपण जेव्हा बाजारात किराणा सामान घ्यायला जातो तर काही वेळेस आपण ज्या वस्तू गरजेच्या नाही आहेत त्या वस्तू घरी घेऊन येतो आणि त्या वस्तू तशाच पडून राहतात आणि काही वेळेस त्या खराब होऊन फेकून द्यावे लागतात. तर याच्यामध्ये आपले फुकट पैसे वेस्ट होतात. तर हे टाळण्यासाठी आपण किराणा सामान ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. आम्ही नेहमी किराणा सामान डीमार्टमधूनच भरतो, तर मी डीमार्टचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे आणि बहुतेक वेळा आम्ही डीमार्टच्या ॲपवरूनच सामान ऑर्डर करतो. खूप कमी वेळा आम्ही ॲक्च्युअली डीमार्टमध्ये जातो आणि सामान खरेदी करतो. यामुळे काय होतं ना, अनवॉन्टेड वस्तू आमच्या घरी येत नाही आणि जेव्हा त्या वस्तूची गरज असेल ना त्यावेळेसच आम्ही ती वस्तू ऑर्डर करतो. त्याच्यामुळे आपले पैसे सेव्ह होतात. आजकाल ना तुम्ही पाहिलं असेल की भांडी सुकवण्यासाठी डिश ड्राईंग मॅट्स मिळतात. ते खूप चांगल्या क्वालिटीचे असतात पण ते तेवढे महागही असतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच ते खरेदी करायला शक्य नसतं. पण याचा ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण एका मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करू शकतो. हा मायक्रोफायबर क्लॉथ मोठा आहे साईजमध्ये आणि पाणीही भरपूर प्रमाणामध्ये शोषून घेतं आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक त्याला स्ट्रिंग पण दिलेली आहे जे आपण कुठेही हँग करू शकतो. बाजारात जे डिश ड्राईंग मॅट्स मिळतात ना त्याच्या कंपॅरिझनमध्ये मायक्रोफायबर क्लॉथ आपल्याला खूप स्वस्त पडतो.
आणि कसं आहे ना, मायक्रोफायबर क्लॉथच्या ऐवजी आपण साधा कपडा वापरला तर त्या कपड्यामध्ये खूप पाणी तसंच राहतं, पण मायक्रोफायबर क्लॉथमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतलं जातं आणि आपला ओटा जास्त ओलसर राहत नाही. थोड्याफार प्रमाणात याच्यामध्येही पाणी राहतं, पण नॉर्मल कपड्याच्या कंपॅरिशनमध्ये मायक्रोफायबर क्लॉथ भरपूर प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं. मी गेल्या काही दिवसांपासून मायक्रोफायबर क्लॉथचाच वापर करते आणि माझा एक्सपिरियन्स याच्याबद्दल चांगला आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की महागडे डिश ड्राईंग मॅट्स घेण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे क्लॉथचा वापर करू शकता. आणि याच्यावरती जी काही भांडी आपण धुवून ठेवली आहेत ती भांडी सगळी सुकल्यानंतर या मायक्रोफायबर क्लॉथला आपण पिळून घ्यायचं आहे आणि कुठेही सुकवून घेऊ शकतो आणि पुन्हा त्याला ठेवून देऊ शकतो. आपल्या किचनमध्ये ना काही वस्तू अशा असतात ज्या घरच्या घरी बनवायला सोप्या असतात, पण तरीही आपण त्या बाजारातून आणतो. जसं अद्रक लसूण पेस्ट ही घरच्या घरी बनवायला सोपी आहे आणि ती फ्रेशही असते, पण तरीही कित्येक जणं अद्रक लसूण पेस्ट बाहेरून ऑर्डर करतात, जी पॅक्ड असते आणि ती आपल्याला माहितीही नाही की किती दिवसांपासून ती बनवलेली असते. आणि तुम्ही जर नोटीस कराल की जी आपण घरी फ्रेश बनवतो आणि जी बाहेरून पॅक्ड आणतो त्या दोन्हीची ही चव खूप वेगळी लागते. तर याच्यामध्येही आपण फुकट पैसे वेस्ट करतो. जे आपल्याला घरी शक्य असेल तेही आपण बाहेरून ऑर्डर करायची काहीच गरज नसते. आपल्या किचनमध्ये असलेला फ्रीज हा आपण रोजच आपल्या वापरात आणतो, पण या फ्रीजचा डोर जर खूप वेळपर्यंत आपण ओपन ठेवला तर ते भरपूर इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतं. कारण किचनमध्ये काम करत असताना आपल्याला खूप काही वस्तू फ्रीजमधून काढायच्या असतात आणि त्यावेळेस आपल्याला थोडं लक्ष द्यायचं आहे की आपण दरवेळेस फ्रीजचा डोर ओपन करत नाही आहे किंवा खूप वेळपर्यंत फ्रीजचा डोर ओपन ठेवत नाही आहे. या ऑल्टरनेटिव्ह तुम्ही असं करू शकता की एकाच वेळी सगळ्या वस्तू ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या काढून घ्यायच्या किंवा एखाद्या बास्केटचा वापर तुम्ही करू शकता आणि डायरेक्टली बास्केट बाहेर काढू शकता, जेणेकरून तुमचा फ्रीज जास्त वेळ ओपन राहणार नाही आणि जास्त इलेक्ट्रिसिटी कंझ्युम केल्या जाणार नाही. आता आपल्या किचनमध्ये असलेला जो प्रेशर कुकर असतो ना, त्याच्यानेही गॅस आपला थोडाफार वाचला जातो. कारण जे अन्न आपण प्रेशर कुकरमध्ये शिजवतो ते थोडंफार लवकर शिजलं जातं ॲज कंपॅरिझन टू जर टोपामध्ये तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर. पण काय होतं ना, बहुतेक जणांना प्रेशर कुकरमधलं जेवण आवडत नाही. त्यासाठी तुम्ही असं करू शकता, रोज प्रेशर कुकर न वापरता अधूनमधून कधीतरी प्रेशर कुकरचा वापर करायचा आहे, जेणेकरून तेवढाच आपला गॅस सेव्ह होईल आणि पैसेही वाचतील. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते आणि मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या.